आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचे लाभ त्वरित लागू करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। तर प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिल्याचं कळतंय। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांनी। मराठी संघटना ईसीबीसी साठी प्रयत्नशील आहे, नेमकं काय यामध्ये तुम्हाला सुचवायचं? कोरोनाचा लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर 11वीचं ऍडमिशन, एफवायचं ऍडमिशन, एमबीबीएसचं, इंजिनिअरिंगचं, फार्मसीचं सगळे ऍडमिशन सुरू झालेले आहेत। परंतु मराठा समाज खुल्या वर्गात आहेत आणि एसीबीसीला स्टे आहे, म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळण्याचा हक्क आहे आणि तसा निर्णय औरंगाबाद हायकोर्टाने दिलाय, मुंबई हायकोर्टाने दिलेला आहे। असं असताना सुद्धा सरकार एसीबीसीला स्टे आहे हे माहिती असताना सुद्धा ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू करत नाही। ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू केलं तर मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना शिक्षण आणि नोकरीमध्ये फायदा होणार आहे, आर्थिक फायदा होणार आहे, ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये मिळणार आहे। जर त्यांचं हक्काचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण घटनात्मक तरतुदीने आलेलं असेल तर त्यांचा मिळण्याचा नैसर्गिक हक्क आहे। परंतु माझ्याकडे अनेक पालक आले, विद्यार्थ्यांचे वडील आले, आई आली, त्यांनी असं मला सांगितलं की बाबा त्यांच्या मुलांना ऍडमिशन मिळत नाहीये आणि ईडब्ल्यूएसची सवलत मिळत नाही, कारण तहसीलदार, प्रांत अधिकारी, कलेक्टर किंवा सक्षम अधिकारी जे ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट देत आहेत ते अजून मराठा समाजाला ते द्यायला तयार नाही। हायकोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा सरकार जर धोरण बदलायला तयार नसेल तर संभाजी ब्रिगेडला महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करावं लागेल, सरकारला जागं करावं लागेल की न्यायालयीन प्रक्रियेतनं हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि घटनात्मक तरतूद असलेली ईडब्ल्यूएसचं आरक्षण पहिलं द्या। एसीबीसीचं तुम्ही जे कोर्टात लढायचं ते लढा, आमचा त्याला काही विरोध नाहीये, परंतु ते टिकल याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही। आम्ही सरकारला आज विनंती केलेली आहे, पुढच्या 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आम्ही। त्यांनी नाही केलं तर 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये एक जंगी आंदोलन उभं राहील। नक्कीच मराठा आरक्षणासंदर्भात ईडब्ल्यूएसचे लाभ मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना देण्यात यावे आणि ते त्वरित त्यांना ते प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केलेली आहे। येत्या काही दिवसात जर ही मागणी मान्य झाली नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडनं केलाय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे।